कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे। या ओळीचा अर्थ तसा सोपा आहे, पण कुणाचं शीश कुणा पुढे लावणार आहे, कुणाला नमन करायचंय, या सगळ्याचा अर्थ नीट लागायला हवा नेत्रा। जरा जरी चूक झाली ना तर आपण वाट भटकू। बरोबर आहे आत्या तुमचं। आपल्याला वाटलं होतं तिसरी पेटी जलतत्वाची आहे म्हणून आपण पाण्याची जागा शोधत होतो, पण तिसरी पेटी अद्वैत साहेबांची होती। बारूळच सापडली आपल्याला। आणि तिसऱ्या पेटीनंतर समीकरणं खूप बदलली आहेत। अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत, अनपेक्षित गोष्टी घडत आहेत। म्हणूनच आपण कुठल्याही निर्णयापर्यंत नको पोचूया। थोडा वेळ घेऊया, विचार करूया, कारण मला मनापासून असं वाटतं ही पेटी सर्वार्थानं वेगळी आहे। अर्धी लढाई जिंकलोय आपण। खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची शोध घ्यावा। स्वर्ग कुठे वसतो तिथे सिंहासन सुद्धा असेल आणि तिथेच शोध घ्यायचा आहे। पण कुणाचं सिंहासन? असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्यात त्वरेने निघावे। पेटीवर असा कुठला भार आहे की ज्यामुळे पेटी सुखावली? तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे। दुष्ट शक्ती म्हणजे विरोचक। आत्या, याचा अर्थ चौथी पेटी विरोचकाची सुद्धा असू शकते। आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी। या श्लोकात जलतत्वाचा कुठेही उल्लेख नाहीये। आत्या, हा श्लोक रुपालीबाई साहेबांकडे सुद्धा आहे। चौथी पेटी जर खरंच विरोचकाची असेल आणि ती रुपालीबाई साहेबांना सापडली तर अर्थ का कळत नाहीये या श्लोकाचा? का कळत नाहीये? विरोचक आहे ना मी, मग एवढा वेळ नाही लागता का मा? काहीही करून त्या पेटीपर्यंत लवकरात लवकर पोचायला हवंय मला। रुपाली, कर काहीतरी, कर। हरकत नाही। सर्पलिपी असलेली पेटी तरी कुठे सापडत होती मला, बंटीला कुठे ठेवलंय हे पण माहित नव्हतं ना। पण नंतर सगळं कळलं त्या माझ्या सेवकामुळे, त्या नागामुळे। आताही असाच चमत्कार घडेल। पुन्हा माझा सेवक या विरोचकाला मार्ग दाखवेल, येईल तो। वाट बघावी लागेल पण येईल। तो येईपर्यंत मला अद्वैतला गुंडाळून ठेवायला हवं। तोपर्यंत नेत्राने त्याच्या मनात काही भलतसलत भरवायला नको। हात कसा लावला तुम्ही आईला? तुम्ही खरंच काही केलं नाहीये? अरे तिने स्वतःला का मारून घेईल ती? आज तुम्ही जे केलं ना त्यानंतर सगळं संपलंय आणि तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे। पोलीस स्टेशन आता तयार राहा जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगायला।
अद्वैत, ती पाईपलाईनची डिझाईन दाखव. कदाचित चेंज करावी लागतील. आणि आज तुझी आर्किटेक्ट बरोबर मीटिंग आहे, तुला वेळ आहे ना? अद्वैत, तुझ्या डोळ्यात पाणी? काही नाही बाबा. नको स्वतःला त्रास करून घेऊस. माझ्यापाशी मन मोकळं कर. बाबा, मी फक्त एकदा तुमच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं. बाबा, तुम्ही एका आशाबाई बरोबर राहताय जी खुनी आहे, कपटी आहे. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही तिला समाजात बायको म्हणून जगताय. माझं मन मला कुठे खातं माहितीये. ममतासारखी चांगली बायको असताना सुद्धा मी रुपालीला भुललो, तिच्या प्रेमात पडलो. मला सतत या गोष्टीचा त्रास होतो की मी या आशाबाईच्या प्रेमात पडलो. आता पश्चात्ताप होतो रे, पण एकदा वेळ निघून गेली ना, आपण काही करू शकत नाही. ज्या दिवशी मला रुपालीचं खरं रूप कळलं ना, त्या दिवशीपासून मी एक रात्र सुखानं झोपू शकलो नाही. सतत स्वतःला प्रश्न विचारतो, मी या आशाबाईच्या बोलण्याला का बळी पडलो? का मी हिला ओळखू शकलो नाही? जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती बाई नालायक निघावी आणि आपण काहीही न करता फक्त बघत राहावं, यापेक्षा जगात दुसरं वाईट काही नाही. शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये. बाबा, आय एम रिअली सॉरी. अरे तू का माफी मागतोयस? आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा ना, तुझा चेहरा डोळ्यासमोर आणायचो. ममताला नाही वाचवू शकलो मी, पण तुला काही होऊ द्यायचं नाही याचा विचार सतत करायचो. बाप आहे रे मी तुझा, आणि बापाचं अस्तित्व मुलाशिवाय शून्य असतं. तुला काही झालं असतं तर मी कसा जगू शकलो असतो? काय कुठे चाललीस? बेडरूम मध्ये. अगं, अजूनही घाबरतेस का मला तू? आय एम सॉरी. म्हणजे अगं, माझा पाय दुखत होता ना, आणि चुकून का होईना पण तुझा पाय त्या दुखऱ्या पायावर पडला आणि मस्तकात कळ गेली, म्हणून ओरडले मी. घाबरू नकोस. आता मी काय राक्षस आहे का? हं? कशाला घाबरतेस? तुम्ही सँडविच बनवताय का? हो. तुम्ही जा ना खोलीत, मी घेऊन येते सँडविच तुमच्यासाठी. का करतेस असं? का नाती तोडतेस माझी? तुम्ही नात्यांबद्दल बोलताय? कसली नाती? कोणाची नाती? तुम्ही कधी कदर केली आहे का नात्यांची? फाल्गुनीताईंच्या पोटातलं बाळ मारलं तेव्हा नाही आला नात्यांचा विचार मनात? हा साहेब बोला. आत्मविश्वास ठेचायला लागणारे या त्रिनयना देवीच्या लेकींचा. त्यासाठी बरीच कोडी सोडवावी लागते. सर्पलिपीतल्या श्लोकाचं सुद्धा आणि अद्वैतचं सुद्धा.
कार्यकर ऐका, उद्याची मीटिंग मी नाही अटेंड करणार आहे. आय नो मी मीटिंगला असणं इम्पॉर्टंट आहे, पण तेजस करेल अटेंड मीटिंग. हो, मी घेईन त्याच्याकडून नंतर डिटेल्स. ओके. पण अखेरीस या विरोचकाचा सूड पूर्ण झालाय. आधी काय काय झालंय? ऑफिस मधून आल्यावर मला हाक मारतोस नेहमी, आज तसाच वरती निघून आलास, हाकही नाही मारलीस. असं काय काय झालंय? अगं नाही, मी ते फोनवर बोलत बोलत आलो ना, त्यामुळे. तुला बरं वाटत नाहीये का? ताप आलाय का? नाही, मी ठीक आहे. आधी तू आंघोळीला निघालास का? मी तुला डोक्यावर तेल घालून देते, बरं वाटेल तुला. नाही, नको. अरे तुला आवडतं ना मी तेल घातलेलं. नाही, मग ये बघू. नको कसं, इथे बस बस, तुला खरंच बरं वाटेल. ऐक माझं, बस 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 खाली. सरक जरा, सरक, बस. धर. तुला सांगायचंच राहून गेलं आधी. मैत्रिणीकडे गेले होते ना परवा मी, म्हणजे आमची महिला मंडळाची मीटिंग होती. तिथे एकीने सुचवलं की प्रत्येकीने आपापल्या खास नात्याविषयी बोला. मग काय, कोणी आईविषयी बोललं, कोणी बहिणीविषयी बोललं, बऱ्याच जणी तर नवऱ्याबद्दलच बोलल्या, पण मी माझ्या आणि माझ्या लाडक्या मुलाच्या नात्याबद्दल बोलले. म्हणजे तुझ्या, आपल्या नात्याबद्दल. मी म्हणाले की आमचं काही रक्ताचं नातं नाहीये, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नातं आहे आमचं. त्यानेही कधी मला सावत्र मानलं नाही आणि मीही मानलं नाही. मी म्हटलं त्याचं त्याच्या जन्मदात्या आईवर नसेल ना इतकं माझ्यावर प्रेम आहे. म्हटलं आहेच माझं आणि आधीचं नातं तसं. तुझ्या आणि माझ्या नात्याविषयी बोलायला मला अख्खा दिवस सुद्धा पुरणार नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हटलं नाही, खरंच खरंच आमचं नातं असंच आहे. तेल दे ना. काय झालं? तेल दे. अद्वैत साहेब, काय झालं? उघडलंय का तेल? नाही. साहेब
तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही फ्रेश होऊन घेता, मी काहीतरी खायला करते. हा मी आलो सांग. आधी थांब 10 मिनिटं, तेल नीट जिरवू दे मला. नाही नको, बस झालं. मी असं काय करतोय साधी? काय झालंय? तुला आवडतं ना मी तुझ्या डोक्यावर तेल घातलेलं? मग एरवी तर तास बसतोस माझ्या समोर, आज काय झालंय? हं? काही नाही, बस झालं. मी रागवलंयस का? मगाचपासून बघते नीट बोलतच नाहीयेस माझ्याशी तू. काय झालंय? बाईसाहेब, बाबा शोधत होते तुम्हाला. मी पण आलो सांगू ग. हत्या आपल्याला घाई करायला हवी. पण झालं काय? हत्या लवकरात लवकर चौथी पेटी शोधायला हवी. पण तू एवढी अस्वस्थ कायस? ते रुपाली बाईसाहेबांपासून अद्वैत साहेबांच्या जीवाला आता आधीपेक्षा जास्त धोका आहे. आणि त्यात मी रुपाली बाईसाहेबांना फार काळ लांब नाही ठेवू शकत ना अद्वैत साहेबांपासून. शेवटी दोघेही एकाच घरात राहतात. रुपाली बाईसाहेब काहीही करून अद्वैत साहेबांपर्यंत पोहोचतील. आता मी खोलीत गेले होते, मला माहितही नाही अद्वैत साहेब कधी घरी आले, पण रुपाली बाईसाहेब तिथे हजर होत्या. त्यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. मीही तोच विचार करत होते, कारण तू जे म्हणालीस ते खरंच चिंताजनक आहे. चौथी पेटी जर विरोचकाची आहे आणि रुपाली त्या पेटीपर्यंत पोहोचली तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. आपण सर्पलिपीचं ते पान, ती डायरी आणि तो अर्थ लिहिलेला कागद, हे सगळं एका पेटीत बंद करून लांब जंगलात लपवून ठेवलं. पण तरी सुद्धा रुपाली तिथपर्यंत पोहोचलीच. कशी पोचली ते देवी आईच जाणे. पण आता तिच्याकडे ते श्लोक आहेत आणि कदाचित तिने ते श्लोक वाचले असतील आणि त्या श्लोकांचा अर्थही लावला असेल. नाही आत्या, असं होता कामा नये. आपण एक करू शकतो. रुपालीला थांबवण्यासाठी आपण अद्वैतची मदत घेऊ शकतो. कारण आता रुपाली आपल्या नजरेआड असणं हे सगळ्यांसाठीच खूप धोकादायक झालंय. हो, मला सगळं मान्य आहे नेत्रा. परिस्थिती, गरज, धोका सगळं कळतंय मला. पण आता मी त्या बाईशी नॉर्मली नाही वागू शकत. आता ती इथे बोलायला म्हणून आली माझ्याशी, तर तिच्या नजरेला नजर मिळवण्याची इच्छा होत नव्हती माझी. असं वाटलं ती. सर, मी समजू शकते, पण तुम्ही जरा धीराने घ्यायला. नेत्र, काय धीराने घेऊ आणि कसं धीराने घेऊ? आता तिने मला कॉफीतून विष देण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन काय करेल माहित नाही. नाही नेत्राही ना, हे आता चांगलं वागण्याचं नाटक मी नाही करू शकत. बास साहेब, असं काय बोलताय तुम्ही? अशाने परिस्थिती आणखी चिघळेल. नेत्रा, तुला माझी अवस्था कळतीये का? ती बाई माझ्याशी साधं बोलायला जरी आली तरी मला तिला आई म्हणून हाक मारावी लागेल. आणि मला नाही करायचंय. त्या बाईला आई म्हणून हाक मारणं, आई या शब्दाचा, आई या नात्याचा अपमान आहे, जो आतापर्यंत मी करत आलो. पण नेत्रा, आता बास. इथून पुढे मी नाही करणार आहे हे सगळं. साहेब, साहेब, मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या ना. तुम्हीच विचार करा. तुम्ही जर का अचानक रुपालीबाई साहेबांशी वेगळं बोललात,
अचानक तुमचं वागणं बदललं, तुम्ही चिडचिड केली तर काय होणार? रुपालीबाई साहेबांना संशय येईल, ते सावध होतील. आणि जर का रुपालीबाई साहेब सावध झाल्या तर त्या सगळ्यात आधी पंचपेटिकेतली 4थी पेटी शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार.